हॅलो स्टुडंट, कसे आहात? आज मला तुम्हाला पॉवर ऑफ इनोसन्स शिकवायचं आहे, म्हणजे सांगायचं आहे. आपण स्मार्टनेस तर नेहमी ऐकतो की स्मार्ट बनायचं आहे, पॉवरफुल बनायचं आहे, पण एक इनोसन्सचा सुद्धा किती मोठा लाईफवर इम्पॅक्ट पडतो, आज मला तुम्हाला ते शेअर करायचं आहे. तर ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती खूप छान आहे आणि मला ती फार आवडली म्हणून मी तुमच्यासोबत ती शेअर करत आहे. तर एक गावात एक खूप धनी व्यक्ती होता आणि तो जो व्यक्ती होता त्याला एक मुलगी होती. ती प्रचंड इनोसंट, प्रचंड साध्या स्वभावाची होती आणि आपण असं म्हणतो साधा स्वभाव असू नये किंवा सरळ झाडं पटकन आधीच कट होतात. तर त्या कुठल्यातरी एका सेंटेन्सला ही एक गोष्ट, हा एक पॅच थोडासा कॉन्ट्राव्हर्शियल ॲक्ट करणार आहे. सो ही खूप सुंदर कथा आहे आणि खूप सुंदर विचारसरणी आहे म्हणून मला शेअर करायची. तर तो जो धनी व्यक्ती होता त्याला एक मुलगी होती आणि ती मुलगी प्रचंड इनोसंट होती. तिचं एक काम असायचं रोजचं, की ती ज्या मंदिरात जायची त्या मंदिरात दिवा लागला जायचा, भजन केलं जायचं. विष्णुदेवाचं मंदिर होतं. आणि त्या मंदिरात एक दिवस एक ढोंगी माणूस आला, जो चोऱ्या करायचा, पैसे लुबाडायचा, सोनं लुबाडायचा. आणि त्या माणसानं काय केलं, एका गुरूचं रूप धारण केलं, म्हणजे ढोंगी रूप म्हणतो ना आपण, तसं धारण केलं. धारण केल्यानंतर तो गेला आणि तो तिला म्हणाला, की मला तुला दीक्षा द्यायची आहे, तर आपण एक काम करूयात, मी तुला दीक्षा देतो. तर ती खूप आनंदी झाली. तिला वाटलं, की कुठेतरी एका पॉइंटवर आता असं आलं आहे, की कोणीतरी समोरून दीक्षा देतं आहे आणि ती ब्लाइंडली फॉलो करू शकते त्या पर्सनला. तर ती म्हणली, "हो, ठीक आहे, चालेल." आणि मग तो माणूस म्हटला, की "अगं, दीक्षा काय मी अशी देऊ शकत नाही. तर मी तुला जंगलात घेऊन जाईल. जंगलात जाताना तुझ्यासोबतचं जेही महाग गोष्टी आहेत, जे दागिने आहेत, जे बाकीच्या गोष्टी आहेत, ते तू घेऊन चल." ती बिचारी ते सगळं घेऊन गेली त्याच्यासोबत. त्यानंतर जंगलात त्याने काय केलं, तिला एका झाडाला बांधलं. झाडाला बांधल्यानंतर तो बोलला, की "आता मी जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत तू काय इथून जायचं नाहीस. ठीक आहे?" मग ती म्हटली, "ठीक आहे, जसं तुम्ही म्हणताल तसं मी करेल." आणि मग संध्याकाळची वेळ झाली. आता एवढी तरणीताठी मुलगी, ती गायब म्हटल्यावर वडिलांनी तिला शोधायला सुरुवात केली. आणि वडील शोधत-शोधत जंगलामध्ये गेले, त्या झाडापर्यंत आले. ते म्हणाले, "अगं, कुणी बांधलं तुला?" तर ती बोलली, की मला माझ्या गुरूंनी बांधलंय, त्यांनी मला दीक्षा दिली आहे. तर मी जोपर्यंत ते येत नाही, तोपर्यंत मी इथे बांधून राहणार आहे." तर त्यावेळेस तिचे वडील बोलले, "अगं, असं कोण दीक्षा देतं? तू काहीतरी ढोंगी माणसाच्या कोणत्यातरी जकाड्यामध्ये आली आहेस, तर तू चल माझ्यासोबत घरी." ती बोलली, "नाही. तुम्ही एक वडील आहात माझे, मी तुमचा खूप आदर करते, पण मी काही येऊ शकत नाही." ठीक आहे. मग ते समजून थकले त्यांच्या मुलीला आणि ते म्हणले, "ठीक आहे बाबा, आता तुला जे वाटतं ते तू कर. मी काय बोलणार? तू जर ठरवलंच आहे तर तू नाही येणार." त्यानंतर तिथे मग 2-3 दिवस झाले. मग विष्णू भगवानला असं वाटलं, की 2-3 दिवस झाले मंदिरामध्ये ना दिवा लागतोय, ना ती मुलगी छान भजन गाते, ती मुलगी गेली कुठे? म्हणून त्यांनी नारद मुनींना खाली पाठवलं पृथ्वीवर, की बाबा ती मुलगी कुठे गेली ते बघा. आणि नारद मुनी तिथे आले, नारद करत. तर ते म्हणाले, "तू मला ओळखलंस का?" ती बोलली, "हो, मी ओळखलं, तुम्ही नारद मुनी आहात." तर ते बोलले, की "अगं, तुला ज्या माणसानं ठगलंय किंवा ज्या माणसानं तुला फसवलंय, तर तो ढोंगी आहे, तो काय गुरु नाही आहे. तर तर तो ढोंगी आहे, तू काय त्याच्या नादी लागू नकोस. तर तुला मी आत्ता सोडतो आणि तू तुझ्या घरी जा." तर ती बोलली, "नाही. जोपर्यंत माझे गुरु येत नाही तोपर्यंत मी येणार नाही. मी तुमची खूप आदर करते, मी तुमची खूप हे करते, पण तुम्ही विचार करा की असा गुरु, अशी दक्षिणा कुठे मिळणार आहे की 3 दिवसात, इतके वर्ष मी भजन गात होते, मला कोणी आशीर्वाद दिला नाही, 3 दिवसात मला नारदचं दर्शन झालं, नारद मुनींचं दर्शन झालं. म्हणजे बघा माझे गुरु किती महान आहेत, तर मी काही येणार नाही." तर अगाध, एकदम गाढ विश्वास गुरूंवर. तर मग ते झालं. मग त्याच्यानंतर ते गेले वैकुंठाला. वैकुंठाला विष्णू भगवान म्हणाले, की "बाबा, ही का बरं नाही आली? म्हणजे काय असं तुझ्या फेल्युअरच्या मागे कारण काय नारद मुनी? तुझ्यापासून तर भले भले लोक हे होतात, मोटिवेट होतात. तर तू फेल झालास, आता मलाच जावं लागेल."
मग नारद मुनींसोबत विष्णू भगवान पण पृथ्वी तलावर आले तिला समजवायला की नाही असं कर तू, की हे सगळं ढोंग आहे, आता मी स्वतः येऊन तुला सांगतोय तर तू थोडा विश्वास ठेव. ती बोलली बघा, चौथ्या दिवशी मला विष्णूचं दर्शन झालं, म्हणजे माझे गुरु किती महान आहेत. आणि तिचा गाढ विश्वास त्या गोष्टींवर. आणि त्याच्यानंतर मग विष्णू भगवाननी त्या माणसाला शोधलं जो चोरीचं कार्य करत होता बाय डिफॉल्ट, कारण तो तसाही काय होता, चोरच होता. त्याला बोलवलं, त्याला कान पकडून घेऊन आले की हिला समजून सांग की काय आहे आणि काय नाही आहे. तर मग विष्णू भगवान त्यांना घेऊन आले, तर तिचं अजून बापरे, म्हणजे माझ्या गुरूंना आणायला विष्णू भगवान लागतात, म्हणजे माझे गुरु किती महान आहेत. तर आयुष्यात अशा गोष्टी येतात मुलांनो. तात्पर्य हे सांगायचं तुम्हाला की आयुष्यात अशा गोष्टी येतात की तुम्ही ब्लाइंडली जर एखाद्या गोष्टीला फॉलो केलं, एक इनोसन्स दाखवला, तर ॲक्च्युली तुम्ही त्या माणसावर विश्वास नाही दाखवत आहात. तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या निर्मळ श्रद्धेचं उदाहरण देत आहात लोकांना, है ना. तर अशी निर्मळ श्रद्धा तुमच्यामध्ये असू द्या, एक ब्लाइंड ट्रस्ट असू द्या कोणाबद्दल. होतात काही गोष्टी, तुम्ही चुकीच्या माणसाला सपोज तो ट्रस्ट देऊ शकता, किंवा काही गोष्टी तुमच्यासोबत अघटितपणे घडूही शकतात ज्या नाही घडायला पाहिजे. बट ट्रस्ट मी, दिस इज माय एक्सपिरियन्स. जर तुमची श्रद्धा चांगली असेल, जर तुमचा तो जो इमोशन असेल, तो जो ट्रू असेल, तर देव तुम्हाला त्याहीपेक्षा सुंदर आणि सुंदर असा एक्सपिरियन्स, त्याहीपेक्षा बेस्ट पर्सन म्हणा, किंवा बेस्ट पाथ म्हणा, किंवा बेस्ट फ्युचर तुम्हाला देतो. सो हा आहे पॉवर ऑफ इनोसन्स. आय होप यू लाईक दिस स्टोरी. थँक यू सो मच फॉर लिसनिंग दिस सो पेशंटफुली. थँक यू.